श्री स्वामी समर्थ. कुंभ राशींच्या माझ्या प्रिय जातकांनो, तुम्ही जगासमोर नेहमी हसत राहिलात. चेहऱ्यावर एक खोटं हसू ठेवून प्रत्येकाला मदत करत राहिलात. पण तुमच्या आतल्या दुःखाच्या ज्या असंख्य रात्री तुम्ही एकट्याने रडून काढल्या आहेत ना, त्या रात्री तुमचे पूर्वज वरून अत्यंत बारकाईने बघत होते. तुमच्या डोळ्यातले ते अश्रू, ती अगतिकता आणि माझं कोण आहे हा मनात पडलेला प्रश्न बघून आजवर स्वर्गात तुमच्या पूर्वजांचा आत्मासुद्धा तुमच्यासाठी तळमळून रडलाय. हो, हे अगदी खरं आहे. ज्यांनी तुम्हाला जन्म दिला, ज्यांच्या रक्तांचा अंश तुमच्या शरीरात वाहतोय, त्यांना तुमची ही घालमेल, ही घुसमट आणि पडद्यामागची वेदना आता अजिबात बघवत नाहीये. कुंभ राशींच्या जातकांचा स्वभावच असा असतो की ते स्वतःचे दुःख कधीच जगासमोर मांडत नाहीत. तुम्ही जगाचे अश्रू पुसायला धावता, पण जेव्हा तुम्हाला गरज असते तेव्हा मागे वळून पाहिलं तर तिथे कोणीच नसतं. हीच तुमची खरी व्यथा आहे. पण आता घाबरू नका. तुमच्या या सहनशीलतेची मर्यादा आता संपली आहे आणि तुमच्या पूर्वजांनी स्वतःच एक मोठा निर्णय घेतला आहे. पितरांनी स्वतःच ठरवलं की तुमच्या हक्काचं जे सुख आजवर कुठेतरी अडकून पडलं होतं, ती सुखाची आणि समृद्धीची एक बंद तिजोरी आता उघडायची वेळ आली आहे. हो, अगदी बरोबर ऐकलं तुम्ही. येत्या 72 तासात तुमच्या आयुष्यात एक असा मोठा आध्यात्मिक आणि भौतिक बदल घडणार आहे, ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नव्हती. हा बदल कुठल्याही बाहेरील चमत्कारापेक्षा तुमच्या स्वतःच्या आतून आणि पूर्वजांच्या अदृश्य आशीर्वादाने सुरू होणार आहे. ही वेळ तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देणारे ठरेल, कारण आत्तापर्यंत तुम्ही जे सोसलंय त्या प्रत्येक अश्रूची किंमत निसर्ग आणि तुमचे पूर्वज तुम्हाला परत करणार आहेत. हा बदल कसा घडणार, त्याचे नेमके संकेत काय आहेत हे आपण पुढे सविस्तर पाहणारच आहोत. पण त्याआधी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. या व्हिडिओच्या अगदी शेवटी मी तुम्हाला एक असा गुप्त उपाय आणि एक शक्तिशाली मंत्र सांगणार आहे, जो थेट तुमच्या पूर्वजांशी तुमची नाळ जोडेल आणि तुमच्या घरातली नकारात्मक ऊर्जा कायमची नष्ट करेल. सोबतच येत्या 48 तासात तुम्हाला अशी कोणती एक मोठी चूक टाळायची आहे जे तुमचं बनलेलं काम बिघडू शकते, याबद्दलही मी सावध करणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी मनापासून आणि शांततेत पहा. चला तर मग या प्रवासात माझ्यासोबत सहभागी व्हा. कमेंट बॉक्समध्ये लगेचच जय पितृदेव किंवा माझ्या पूर्वजांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत असं टाईप करून तुमची सकारात्मक ऊर्जा आणि कृतज्ञता व्यक्त करा. तुमच्या या एका कमेंटमुळे तुमच्या मनातली आणि अवतीभोवतीची ऊर्जा अधिक सकारात्मक होईल, यात शंका नाही. कुंभ ही वायू तत्वाची आणि शनीच्या मालकीची रास आहे. तुमच्याकडे अफाट सहनशक्ती आहे. तुम्ही अनेकदा लोकांचे खरे चेहरे ओळखूनही गप्प बसता, कारण तुम्हाला नात्यामध्ये वाद नको असतात. पण तुमच्या या चांगुलपणाचा लोकांनी नेहमी गैरफायदा घेतला. ज्यांना तुम्ही अगदी जीवापलीकडे जपलं, ज्यांच्या पडत्या काळात तुम्ही खंबीरपणे पाठीशी उभे राहिलात, त्यांनीच ऐनवेळी तुमचे हात सोडले. अगदी जवळच्या व्यक्तींनी, नातेवाईकांनी किंवा ज्यांना तुम्ही मित्र मानलं, त्यांनीच तुमच्या पाठीत खंजीर खुपसला, तुमच्यावर खोटे आरोप केले आणि तुम्हाला मानसिक त्रासाच्या खाईत लुटलं. पण कुंभ राशींच्या जातकांनो, तुमच्या या अथांग सहनशक्तीमुळेच आज तुमच्यासाठी विश्वाचे एक नवीन दार उघडत आहे. जेव्हा एखादा माणूस सगळं काही सहन करूनही देवावरचा आणि कर्मावरचा विश्वास गमावत नाही, तेव्हा त्याचे पूर्वज त्याच्या मदतीला धावून येतात. आजवर तुम्ही जी दुःख सहन केलीत, जो अपमान गिळलात, तीच तुमची खरी तपश्चर्या होती. आणि याच तपश्चर्याच्या बळावर आज तुम्हाला तुमच्या सुखाच्या तिजोरीची किल्ली सापडणार आहे. तुम्हाला त्रास देणाऱ्या लोकांबद्दल किंवा तुमच्याशी प्रतारणा करणाऱ्याबद्दल मनात कोणतेही सूड किंवा रागाची भावना ठेवू नका. या पूर्वजांच्या आशीर्वादांची ताकद एवढी मोठी आहे की जे लोक तुम्हाला त्रास देत होते, जे तुमचे शत्रू बनले होते, ते आपोआपच तुमच्या आयुष्यातून दूर होतील. तुम्हाला कोणाचाही बदला घेण्याची गरज पडणार नाही. निसर्ग आणि काळ स्वतःच त्यांचा न्याय करेल. तुमचं काम फक्त पुढे जाणं आणि पूर्वजांनी दिलेली ही नवीन संधी स्वीकारणं हेच आहे. तुमची ही सहनशक्ती आता एक प्रचंड आत्मशक्ती बनून तुमच्या समोर उभी ठाकणार आहे. गेल्या काही दिवसांपासून तुमच्या शरीरात आणि मनात काही विचित्र बदल घडत आहेत का? कदाचित तुम्हाला अचानक खूप बेचैनी जाणवत असेल, रात्रीची झोप वेळेवर येत नसेल किंवा अचानक बसल्या बसल्या मन भरून येत असेल आणि डोळ्यातून अश्रू वाहत असतील. कधीकधी छातीवर एक अनाकलनीय दडपण आल्यासारखं वाटतं, तर कधी अत्यंत थकवा जाणवतो. जरी तुम्ही कोणतंही कष्टाचं काम केलं नसलं, तरीही जर तुमच्यासोबत असं घडत असेल तर घाबरून जाऊ नका.
हा कोणताही शारीरिक आजार नाही. या सर्व लक्षणांना जुनी तिजोरी उघडताना उडणारी धूळ समजा. जेव्हा आपण अनेक वर्षांपासून बंद असलेली जुनी लाकडी तिजोरी उघडतो तेव्हा त्यातून जुनी धूळ आणि जाळी हवेत पसरतात, ज्यामुळे क्षणभर आपल्याला श्वास घ्यायला त्रास होतो किंवा डोळ्यात पाणी येतं. अगदी तसंच तुमच्या आयुष्यातून जुनी नकारात्मकता, जुने क्लेश आणि वाईट कर्मे बाहेर पडत आहेत. म्हणूनच तुमच्या शरीराला आणि मनाला ही अस्वस्थता जाणवत आहे. हा एक खूप मोठा आध्यात्मिक बदल आहे. तुमचे पूर्वज तुमच्या शरीरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर काढून फेकत आहेत, जेणेकरून तुमच्या शरीरात आणि मनात नवीन सकारात्मक ऊर्जेचा संचार व्हावा. त्यामुळे जेव्हाही मन अस्वस्थ होईल तेव्हा या काळात दीर्घ श्वास घ्या आणि मनाला सांगा की हा बदल माझ्या चांगल्यासाठी आहे. ही अस्वस्थता संपताच तुम्हाला कमालीची शांतता आणि स्पष्टता अनुभवायला मिळेल. कुंभ राशींच्या लोकांची सर्वात मोठी अडचण हीच असते की ते नाती टिकवण्यासाठी स्वतःला पूर्णपणे झोकून देतात. पण आता अशी वेळ आली आहे जिथे खोट्या नात्यांचे चेहरे तुमच्यासमोर उघड होणार आहेत. ज्यांनी केवळ स्वतःच्या फायद्यासाठी तुमच्याशी जवळीक साधली होती ते लोक आता हळूहळू तुमच्यापासून दूर जाऊ लागतील. सुरुवातीला कदाचित तुम्हाला याचे वाईट वाटेल, पण ही तुमच्या पूर्वजांचीच एक सुंदर योजना आहे. जर तुमच्या हातामध्ये खूप साऱ्या टाकाऊ वस्तू आणि ओझं असेल तर तुम्ही त्या मौल्यवान किल्लीला कसं पकडणार आणि तिजोरी कशी उघडणार? म्हणूनच तुमचे पूर्वज तुमच्या हातातील आणि मनातील हे अनावश्यक ओझं काढून टाकत आहेत. जे लोक तुमच्या प्रगतीमध्ये अडथळा आहेत, जे तुमच्या पाठीमागे तुमची निंदा करतात, त्यांचे मुखवटे आता गळून पडतील. या प्रक्रियेत जर एखादं नातं तुटलं किंवा कोणी तुमच्यापासून दूर गेलं तर त्याचा शोक करू नका. उलट शांतपणे त्यांना निरोप द्या, कारण ते तुमच्या भविष्यातील सुखी आयुष्यासाठी योग्य नव्हते. आता तुमच्या आयुष्यात फक्त तेच लोक राहतील जे तुमच्यावर मनापासून प्रेम करतात आणि तुमच्या सुखादुःखात खंबीरपणे उभे राहतात. नात्यांचा हा कचरा साफ झाल्यामुळं तुमचं मन खूप हलकं आणि प्रसन्न होईल. आता वळूयात तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या पैलूकडे, जो म्हणजे तुमचा आर्थिक प्रवास. कुंभ राशींच्या जातकांनी पैशांच्या बाबतीत खूप चढउतार पाहिले आहेत. कष्टाचे पैसे वेळेवर न मिळणे, व्यवसाय सुरू करूनही त्यात यश न येणे किंवा नोकरीमध्ये योग्य मोबदला न मिळणे, अशा समस्यांनी तुम्ही ग्रासलेले आहात. पण आता पूर्वजांच्या आशीर्वादाने तुमची सुखाची तिजोरी उघडत आहे. याचा थेट परिणाम तुमच्या आर्थिक परिस्थितीवर होणार आहे. तुमचा अडकलेला पैसा, जी थकीत रक्कम तुम्हाला परत मिळण्याची आशा तुम्ही पूर्णपणे सोडली होती, ती रक्कम येत्या काळात अचानक तुमच्याकडे परत येईल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. तुमची पदोन्नती किंवा पगारवाढ होण्याची दाट शक्यता निर्माण होईल. जर तुम्ही व्यावसायिक असाल तर तुम्हाला नवीन आणि फायदेशीर ऑर्डर्स मिळतील, ज्यातून तुमचा नफा दुपटीने वाढेल. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुमच्या डोक्यावर असणारं कर्जाचं ओझं आता हळूहळू हलकं होऊ लागेल. धनलाभाचे असे मार्ग मोकळे होतील ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नव्हता. हा पैसा म्हणजे दुसरं काही नसून तुमच्या पूर्वजांनी तुमच्यासाठी कमवलेला आणि जपून ठेवलेला तो अदृश्य वारसा आहे, जो आता तुमच्या कर्माच्या फळाच्या रूपाने तुम्हाला परत मिळत आहे. या पैशाचा वापर अत्यंत समजूतदारपणे करा, जेणेकरून तुमचे भविष्य सुरक्षित राहील. जेव्हा पूर्वजांच्या आशीर्वादाने आपल्याकडे समृद्धी येऊ लागते तेव्हा आपल्याला अत्यंत सावध राहण्याची गरज असते. कुंभ राशींच्या जातकांना एक सवय असते की आनंद झाला की ते लगेचच सगळ्या जगाला ओरडून सांगतात, पण इथेच तुम्ही मोठी चूक करता. आता जेव्हा तुमच्याकडे पैसा आणि यश येऊ लागेल तेव्हा तुम्हाला कमालीची गुप्तता पाळावी लागणार आहे. यालाच म्हणतात आपल्या तिजोरीची किल्ली कोणालाही न दाखवणे. तुमची आर्थिक प्रगती, तुमचे नवीन प्लॅन्स किंवा तुम्हाला होणारा नफा याबद्दल मित्रमंडळी किंवा नातेवाईकामध्ये उगाचच बडाया मारू नका. लोकांची नजर खूप वाईट असते आणि नकारात्मक ऊर्जा तुमच्या कामात पुन्हा अडथळे निर्माण करू शकते. तसेच भूतकाळात झालेल्या वादांना आता पूर्ण विराम द्या. जुने वाद पुन्हा उकरून काढू नका, कारण त्यामुळे तुमची ऊर्जा वाया जाईल. नवीन व्यक्तीवर, विशेषतः जे लोक अचानक तुमच्याशी खूप गोड बोलायला लागले आहेत, त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. तुमची किल्ली तुमच्याकडे सुरक्षित ठेवा. कोणालाही तुमच्या वैयक्तिक किंवा आर्थिक आयुष्यात इतकी ढवळाढवळ करू देऊ नका की ते पुन्हा तुमच्या प्रगतीला खीळ घालतील. सावध रहा, शांत रहा आणि आपले काम करत रहा. आता वेळ आली आहे त्या अत्यंत महत्त्वाच्या उपायाची आणि मंत्राची, जो तुमच्या आयुष्यात हा बदल कायमस्वरूपी टिकून ठेवेल. पूर्वजांचे आभार मानण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद सदैव पाठीशी राहण्यासाठी दररोज सकाळी किंवा संध्याकाळी शांतपणे एका जागी बसा.
डोळे बंद करा आणि तुमच्या मनातल्या मनात माझ्या पूर्वजांचे पवित्र आशीर्वाद नेहमी माझ्यासोबत आहेत. मी कधीही एकटा नाही. त्यांचे तेज माझ्या शरीरात आणि मनात वाहत आहे. या मंत्राचा उच्चार करा. हा केवळ एक मंत्र नाही, तर हे एक अद्भुत आत्मपरीक्षण आहे जे तुमची आत्मशक्ती जागृत करेल. जेव्हा तुम्ही हे वाक्य पूर्ण विश्वासाने म्हणता, तेव्हा तुमच्या पूर्वजांची सकारात्मक ऊर्जा तुमच्या सभोवताली एक संरक्षण कवच तयार करते. या मंत्राचा रोज किमान 11 वेळा जप करा. आता सर्वात महत्त्वाचा इशारा येत्या 48 तासात तुम्हाला तुमच्या रागावर, गर्वावर आणि कोणत्याही प्रकारच्या भांडणावर पूर्णपणे नियंत्रण ठेवायचे आहे. जर कोणी तुम्हाला चिडवण्याचा प्रयत्न केला तर शांत राहा. कारण जर तुम्ही या काळात रागावलात किंवा कोणाशी भांडण केलं तर तुमच्या पूर्वजांनी दिलेली ही सकारात्मक ऊर्जा आणि सुखाची तिजोरी पुन्हा बंद होऊ शकते. त्यामुळे शांतता आणि संयम हाच तुमचा येत्या 48 तासातील सर्वात मोठा दागिना असेल. माझ्या प्रिय कुंभ राशींच्या मित्रांनो, तुमचे पूर्वज नेहमीच तुमच्या पाठीशी आहेत आणि ते तुम्हाला कधीही एकटं पडू देणार नाहीत. हा बदल तुमच्या आयुष्यात सुखाचे आणि समाधानाचे नवे रंग घेऊन येईल असा मला पूर्ण विश्वास आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडला असेल, तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल, तर या व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय पितृदेव लिहून पूर्वजांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करायला विसरू नका. तुमच्या या कमेंटमुळे मला आणि आपल्या या संपूर्ण कुटुंबाला एक मोठी सकारात्मक ऊर्जा मिळते. अशाच नवनवीन सखोल आणि मार्गदर्शन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून येणारा प्रत्येक महत्त्वाचा संदेश तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. तुमचा येणारा काळ पूर्वजांच्या आशीर्वादाने सुखाचा, समृद्धीचा आणि आनंदाचा जावो, हीच ईश्वरचरणी आणि तुमच्या पितरांच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद. काळजी घ्या.